आई शपथ सांगतो म्हटलं एवढा आवाज गोड लावला सांगतो तुझ्या संवादाला प्रश्न नाही पण एक तक्रार आहे माझी फक्त जरा लाईट मागं पण लागीचा लाईटीचा लाईट होत काला म्हणाला ना काय होतं त्या लाईटी मागं नाही ना त्या कधी याच्यावर हा काला उडून जातो ना कळतच नाही हा आल्यापासून हाय ना काला हाय करूया सुरुवात अशीच करूया हा म्हणून एका बाजूला राऊतला पाटलांचा मथुर आणि दुसऱ्या सारखा जसं इंद्रदशमी बकासूर प्रेमी महिन्यांचा घेरा सुटतो शिटी वाजली राणा होणार गणपती आणि बुवा म्हणून गेले की बुवांना सुद्धा शुभेच्छा मित्रासारखे पण बुवा तसं वागला नाही आहे ना म्हणून फक्त बाहेर बघा कशी करतो या ठिकाणी आमचे गुरु आमचे वडील ज्यांनी वडिलांच्या नंतर माझ्यावरती छत्रछायाधरणी बाबाची ते दिनेश कोटेकर साहेब यांच्या माध्यमातून 1001 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे म्हणजे त्यांचे आभारी आहोत 29 तारखेला गुरुपौर्णिमा झाली आणि आज 45 वर्ष माझ्या वडिलांना बघत हा शाहीर मोठा झाला आणि प्रतिस्पर्धी शाहीर असतील किंवा या रसिक मायबापांमध्ये बऱ्याच जणांकडून बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आणि शिकलो म्हणून हा शाहीर आज एवढा मोठा झाला आपल्या चरणावरती आणि गुरुरायांच्या चरणावरती विनंती ठेवतो म्हणायचं प्रेमाची जागा दिली तुमच्या हृदयात रंगाली ही रात तुमची मिळाली
ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचं आयोजन ऍक्टिव्ह रेस आणि गोल त्यामध्ये आमचे मुंबई मंडळाचे सर्वांचे लाडके सुधाकर दादा मास्कर, त्याचप्रमाणे शाहीर अभिषेक काकाडे, हरीश पाले, ग्रंथ उपासक, शाहीर संदीप सावंत, अपूर्व साडेकर, विक्रांतदादा जोगळे, विनय ठाणे, शाहीर दिनेश जोगळे, आनंद गोताड, विश्वास जगताप, सुनील गोताड, माझी चांदोरची शाखा या ठिकाणी उपस्थित आहेत. अभि सुर्वे आहे माझा मित्र आशिष माळी, त्याचप्रमाणे या ठिकाणी चंदू गोताड, ज्यांनी अभिनय कलामंचासाठी अगदी भावासारखे उभे असतात कायम, ते असे चंदूदादा गोताड. त्याचप्रमाणे निशादादा बंदरकर, माफले गावचे आमचे लेखक आलेले आहेत संतोष जाधव आणि सगळी मंडळी आलेली आहेत. खास देवरूखवरून विजयदादा कदम या ठिकाणी आलेले आहेत. माझा ओंकार पवार आलेला आहे. माझा लाडका मित्र सिद्ध कार्यक्रमासाठी ज्याची आवड अतोनात मेहनत घेतली ते माझे प्रशांतदादा कातकर या ठिकाणी कोकणातील युट्यूबर्स माझा एसके आहे, चंदन आहे, साहिल आगरे, गोंडेकर, बिरगळ, खापरे, सुजित साखरकर, सुजित नागरेकर खास गावावरून आलेला आहे. आमटे आहे, सुरेश ठोंबरे, अथर्व कळवडे गावावरून आलेला आहे. त्याचप्रमाणे माझे जितू आहे. या सर्वांना शाहीर मनाचा मुजरा करून आज या ठिकाणी मला खरोखर माझ्या रथाची दोन चाकं माझा गौरव शकीने ढोलकीला साथ करतोय आणि मयुरे सुवारे, त्याचप्रमाणे तालीसाठी साथ करतोय माझा मोठा भाऊ संकेतदादा गराटे, बेंजोसाठी साथ करतोय राकेश गराटे आणि कीबोर्डसाठी साथ करतोय प्रशांत कदम. या त्याचप्रमाणे या ठिकाणी माझे प्रतिस्पर्धी शाहीर आहेत, त्यांची संपूर्ण वाद्यरत्नाची टीम आहे, त्यांनाही शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे माझ्या घराण्यातील रामचंद्र पाटील घराण्यातील आमचे अभयदादा सहस्रबुद्धे यांचे शिष्य विनोदजी कावडे बुवा आणि त्यांची संपूर्ण मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांनाही शाहीर गाण्याचा मुजरा करून या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करतो आहे, सभेला सुरुवात करतो. त्याचप्रमाणे माझा आवाज आपल्यापर्यंत अगदी गोड तरीनं पोहोचवतोय तो माझा मित्र पब्यादादा आहे. त्याचप्रमाणे राजूदादा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही शाहीर गाण्याचा मुजरा करतो. झालं सगळ्यांना याचा झालं आता राहिला कशी टोपी कशी आहे, टोपी कशी आहे, लाल आहे ना, हा आणि जाम लाल करून गेली नाही तरी तरी पण माझ्या दिलाचा हृदयाचा जीवा भावाचा मित्र राजेश बुवा निकम सप्त सुरांचा बादशाह तुम्हाला ही शाहिरी मानाचा मुजरा करतो. तुझीच सेवा करू काळजा, हे अन्याय माझे कोटान कोटी मोरेश्वरा आषाढिया मेघांच्या बरसल्यात धारा घेऊन डोईवर तुळस माय माझी चालते भरभरा. या ठिकाणी 25 तारखेला आषाढी एकादशी झाली आणि त्या चंद्रभागेच्या तीरी भक्तांचा मेळा अगदी आनंदाने होऊन गेला. या ठिकाणी त्या विठुरायाच्या चरणी
सभा गातो आणि मला म्हणायचंय काय, आषाढीया मेघांच्या बरसल्यात धारा, घेऊन डोईवर तुळस माय माझी चालते या भरभरा, टाळ मृदुंगाच्या तालावर, टाळ मृदुंगाच्या तालावर, आगमन मला यास म्हणत सारा, तुझे नाम मुखी घेता विठ्ठला, लागत नाही मला नवा. त्या चंद्रभागेच्या तीरी माझा सखा श्रीहरी, त्या चंद्रभागेच्या तीरी माझा सखा श्रीहरी, त्याची माया लेकरांच्या या मनाला भावली, त्याची माया लेकरांच्या या मनाला भावली, युगे 28 विठे उभी राहिली ती माझी विठू माऊली, युगे 28 विठे उभी राहिली ती माझी विठू माऊली. Thank you.
वीस विठे उभी राहिली ती माझी विठ्ठल माऊली. तुळसी गणपती महादेवी लोकशाही दत्ताची गराटे अखंड हरदाश्वरी गणपती बाप्पा. आलेल्या पारितोषिक स्वप्नील दाफले या ठिकाणी भुवांची सवड भुवानी सुंदर सवड गायली रसिकांसाठी. आणि संगीताचा आहे ना, संगीताचा सूर भुवानी चांगला गायलेला आहे. हा काय कठीण येत नाही पण गेलो तुम्ही माझा स्टेटस कशाला बघता. आता बारीक म्हणून गेलो भुवाची लायकी नाही म्हणत नाही. अरे स्टेटस म्हणजे लायकी बुवा. हा आणि तुम्ही माझं स्टेटस बघता याच्यापेक्षा मोठी लायकी काय आहे नाही याच्यापेक्षा. अरे मी का स्टेटस ठेवा ना तर तुला बारीक घेऊन गाण्यास सांगतो. कुकडी खूप करून सांगतो काय बुवांचं टायटल लगा बारी पाच. तुझा आणि माझं शेंगाडच आहे ना, सगळे लक्षात ठेवली बरोबर आहे. हा म्हणून आता विषय गाण्याच्या आधीच गडी फायर गाण्याच्या आधीच निकीचा विषय बरोबर ना. काय बुवा तडपतोस एवढा माझ्यासाठी ना निकीचा विषय. आणि काय म्हणाला खयासारखा म्हणतो तुला शेडी. त्यानंतर एवढा बुवा माझा एवढा तुम्ही धसका घेतलेला आहे ना की तुम्हाला काय एवढी भीती आहे. मी आज काय बोललेलो तुम्हाला माझ्या घरच्यांवर बोलू नका माझ्या. अरे झालं ना झाली रात गई बात गई बुवा. पण जो हा पालीचा काला रेडा आहे ना, पालीचा काला रेडा मस्त भाऊ बोलू नको करो आजचा दिवस आई शपथ उद्या आई माय सॉरी. बघा आताची घडी तोंडावर बोल.
बुवा 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 आय माय सॉरी यार बुवा नाही परत होणार नाही मी आणि मी बोललेलोच नाही ना मी काय बोललो आताची घडी तोंडावर बोल राजेश बुवाचा काला बघायची नाही आता आता बाकीचं कोण काय बोललं ना तुम्ही याचा जरा व्हिडिओ द्यायचा मी त्याला जबाबदार नाही बुवा पण पाणीचा काला गुलाबचा आज तुम्हाला असा देतो ना कशा देव कशा देव हातात तोंडातच देतो बघा ठीक आहे तुमची नजर तलवार आली हा गावकीला बोलतात गावकीला नाही हा लगेच लगेच हा देतो देतो या विश्वाचा धनी तूच माझा प्राण आहे या तेवीस कोटी देवांमध्ये अग्रभुजेचा तुला मान आहे ही वाकडी सोड तुझी दिसाया किती छान आहे आणि या रणमैदानी तरलो मी कारण हे गळा तुझंच मला वरदान पहली बार मोहब्बत की कुछ न समझ में आए मैं क्या करूं इश्क ने मेरी ऐसी हालत की है कुछ न समझ में आए मैं क्या करूं मैं क्या करूं मैं क्या करूं मैं क्या करूं ओढ तुझ्या भक्तीची लागली गणा आठवण येते तुझी मला क्षणोक्षणा दर्शन देण्या ये रे सभारंगणा हीच या वेड्या भक्ताची मनोकामना देव श्री गणा शिवनंदना तुझ्या चरणी ही वंदना ओढ तुझ्या भक्तीची लागली मला आठवण येते तुझी मला क्षणोक्षणा
गण झालाय गवळणीला सुरुवात करतो तत्पूर्वी राजेश कुमारचा गण काय गेला गाव काने साजन तुमसे प्यार की लड़ाई में टूट गई चूड़ियां कलाई में टूट गई चूड़ियां कलाई में टूट गई चूड़ियां कलाई सुंदर भुवानी विषय केलाय की या भवसागरांना नाही या भक्तांना भोळ्या भक्तांना तारायला तू बनवायला कधी येणार काय कठीण द्यायची गरज नाही बरोबर काय कठीण द्यायची गरज नाही डायरेक्ट गवळीला सुरुवात रंगावरती जाऊन जो समाजा हा रंग माझा बेदाग आहे काही माहिती तुझ्या मनात माझ्याबद्दल कसला राग आहे रंगावरती जाऊ नको समाजा हा रंग माझा बेदाग आहे काय माहिती तुझ्या मनात माझ्याबद्दल कसला राग आहे तुझ्या अंगात ही जी सारी आग आहे ही तुझ्या अंगात सारी आग आहे ती भागवण्यासाठी माझ्याकडे काला काला नाग मी काला आहे ना मी काला आहे आता ना पुढचं बोललो ना जाऊ दे गावाला झपाट लावतो कारण रोहित जाधव मी तो मारतो पण कारण यायचा आणि 6 वाटतो लावायचा म्हणून अजून काय मुंबईत कसं जगायचं कारण खोलीचा खूप रेट आहे जगात सर्वात भारी तो ग्लुची फोराचा सेंट आहे तोंडाचा वास घालवणारा तो छोटासा हॅपीनेट आहे आणि कितीही खासलास तरी तुझा न मिटणार नाही हा गरडेवा तुझा न मिटणार नाही कारण हा एशियन पेंट कारण हा एशियनचा काळा पेंट आहे काय म्हणतो तोंडाचा वास घालवणारा तो छोटासा हॅपीनेट आहे आणि कितीही घासला तरी मिटणार नाही तुझा कारण हा एशियनचा ब्रँडेड काला पेंट काला म्हणाला थोडं माझे काय हयात गेली याच्यात हयात गेली माझ्यावर कुठं खंड पडले बरोबर ना म्हणून तू मोठा गोरा ना काय किंवा लावलंस म्हणून गवळण कसे अंडे बघा गोरी है कलैया तुला दे मुझे हरी हरी चुड़िया अपना बना ले काय म्हणतो करू यारे लाल हिचे आज गोरे गोरे गाल आता मिरच्या संपते ना पण बुवा दुसऱ्या भारी काय लाल करायची गरज नाही उगा तुम्ही खासणार परत कुठंतरी काहीतरी फाडणार त्यापेक्षा नवीन गाणं माहिती ना तसं लाल लाल कलरची मांगडी मांगडीचा कलर लाल चाल माझ्या सोबत चाल आता ह्याच्यावर दुसरं गाणं आहे ह्याच्यावर दुसरं गाणं बाकीचं म्हणीत नाही कोण पण तुम्हाला सोपा उपाय देतो लाल करायची काय गरज नाही आणि घासायची पण गरज नाही त्यापेक्षा हे करा लाल लाल कलरची चड्डी चड्डीचा कलर लाल हलतीचा ठेका ठेला आपोआप दिसत लाल अरे सारा घराटे कोण नाक करतील 45 वर्ष काय वाऱ्या करता झालं बघा करूया रे लाल हिचे आज गोरे गोरे गाल कमी नाही मोठा रे आज पडायचा मथुरेचा घाट आहे रे हा अवघड घाट या घाटात गेला रे आज नळायचा घेऊन या मोठं करून या घाट चालण्यात बाजाराला सांगतो गोपाल आनंदाचा बाल यांच्या हाडीला फोडायचा काय
बापाचा. बघा हे तुमचं कुणी काय लिहिलं नाही, त्यांची मला त्यांना साष्टांग दंड. कारण ती 14 वर्षाचा मोठी होती, काय लिहिणं बघितला गोकुळाचा कृष्ण कसा झाला काय, पण तो 2 बापाचा जरी असला ना तरी त्याने त्या गोकुळात जन्म काय घेतला. आणि त्या वासुदेवानं नंदराजाच्या घरी श्रीकृष्णाला काय सोडलं हा सगळ्यांना इतिहास माहिती आहे. आता नेमका विषय राहिला तुमच्या जवळ, तुम्हाला नेमकं काय म्हणायचं त्याच्या मलाच नाही कळलं. तुम्हाला त्या श्रीकृष्णाला 2 बापाचा म्हणायचं का मला 2 बापाचा म्हणायचा, तर मी माझ्यावर काय घेत नाही. तुमच्या जवळचा विषय बघा. श्रीकृष्ण सांगतो मी 2 जरी असलो बापाचा तरी या जगात कोण नाही माझ्या बापाचा. श्रीकृष्णापेक्षा कोण मोठा आहे का? ही राधाने सगळे शेवटी लढण्याची जयंती काय तुला करायचं ना बुवा, काय करायचं तर प्रश्न बघू जरा. तुला दुसऱ्या वाणीला काय आपटायची, तुला काय आपटायची ते आपण मला पण बघू दे या ठिकाणी. आणि आजच्या बावीसचा माझा विषय बघा, बुवाला लेखी स्वरूपात एक प्रश्नपत्र दिलेले आहे आणि बरीच वर्ष 3 वर्ष 4 वर्ष बुवावरती माझा विषय आहे. आणि या पदवी दिल्या भल्या शाहिरांवरती हा 14 वर्ष माझा विषय आहे. श्री कार्तिक स्वामींनी पृथ्वी प्रदक्षिणा केली, त्याप्रमाणे दुसरी पृथ्वी प्रदक्षिणा कोणी केली, ती किती वेळा केली, प्रदक्षिणा करण्यासाठी त्याला किती वर्ष गेली व पृथ्वी प्रदक्षिणा करत असताना किती ठिकाणी थांबावे लागले व त्याचे पृथ्वी प्रदक्षिणा करण्यामागचे उद्दिष्ट काय. याच्या आधी तुम्हाला फक्त एकच टीप दिली होती की प्रश्न ज्या ग्रंथाद्वारे दिलेला आहे त्या द्वारे उत्तर दिल्यास पटवून घेऊ. पण 2012 साली चालू केलेला हा वडिलांनी प्रश्न आज या माझ्या प्रश्नाचा कुठेतरी उलगडा झाला पाहिजे म्हणून साठी तुम्हाला एक वेगळी बाजू देतोय. या ठिकाणी सांगतोय की कोणताही राजा रावण रामदास स्वामी महाराज म्हणून सांगू नये बुवा. आणि याच्यापेक्षा एक विशेष टीप बुवा तुम्हाला देतो. तुम्ही म्हणता रोज बरेच शाहीर म्हणतात की तुमच्या प्रश्नाला बाजू नाही आज बाजू देतो कशी हसून बघा. माझ्या एका प्रश्नात बुवा जरी 6 प्रश्न असले, माझ्या एका प्रश्नात जरी 6 प्रश्न असले तरी तुम्हाला माझ्या प्रश्नाचं उत्तर ज्या ग्रंथामध्ये आहे ते एका ओळीतच भेटेल. 6 ठिकाणी शोधायची गरज नाही बुवा. ही तुम्हाला माझ्या प्रश्नाची आज दिली बाजू लावा बघू. तुमचा गुरु सगळं बरोबर आहे पण लावा बघू बुवा. माझ्या एका प्रश्नामध्ये जरी 6 प्रश्न असले तरी माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला एका ओळीत भेटेल. ही तुम्हाला आज मी बुवा पहिल्यांदा माझ्या प्रश्नाची बाजू दिली. आणि प्रश्नकर्ते आहेत पहिल्याच वर्षी माझे गुरु आहेत दाताजी घराटे आणि शाहीर सुशांत घराटे. आणि बुवांचा विषय कोणत्या सद्गुरूने साडी चोळी पातळ नेसून आता पाण्या भरून सूर्यनारायणा बरोबर लग्न केलं त्या सद्गुरूचे नाव काय. बुवाने सांगितलं आहे नारद मुनी सोडून उत्तर सांगावे. जे वरील प्रश्नाचे उत्तर आहे आता बुवाने रिझल्ट आहे ना या वर्षी बुवाने बाजू दिली की जे माझ्या प्रश्नाचं उत्तर आहे तेच ग्रंथाचं नाव आहे आणि पुराव्यासह सादर करावे. बुवा आज पुरावा नाही पण तुम्ही जर एका बापाच्या आणि सच्च्या गुरुच्या शिवा तर आज माझ्याकडे ठासून सांगता बुवा ग्रंथ पुरावा नाही पण प्रश्नाचं उत्तर आहे संत साईबाबा. ग्रंथ पुरावा जेव्हा बुवा तुमची आणि माझी दुसरी वारी गावाला असेल किंवा मुंबई रंगमंचावरती लागली त्या दिवशी तुम्हाला नक्कीच ग्रंथ पुरावा लागेल. पण तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे संत साईबाबा. जर तुम्ही पक्क्या गुरुचे चेहरे असाल तर हे उत्तर पटवून घ्या. आणि या ठिकाणी प्रश्नाचा विषय रिक्षा नमस्ते टॅक्सी नमस्ते बुवा काय म्हणाला तुझी काय अवकाश नाही म्हणा. बघा विषय कसा देतो. विषय माझा लय वेळा तू लावलास तुला आता तू छान नाही सुटायचा
सुद्धा लावलाय म्हणून विषय माझा हायरा लई वेळा तू लावलंस रे सुना आता तुझ्या राहिला सुनायचा आता तुझ्या राहिला सुनायचा कारण तेव्हा तू चंडीत मुदायचा राजेश बुवा रोज रोज असाच काट बाका कराटे बुवा यांच्यावर घालताच पेट पहिल्याच मारीत असा सुसाट सुट माझ्या पहिल्याच धडक्यान माझ्या एकाच धडक्यान राजेश बुवा तू आयुष्यात नव्हता विषय माझा हायच लई वेळा तू लावलास सुना आता तुझ्या राहिलं सुपायचा कारण राजेश बुवाला सक्ती तुला देऊन त्यांनी तुला देऊन झाली 10 वर्ष आणि माझ्या प्रश्नाला झाली 14 त्याचं वय 30 आहे ना बरोबर आहे की नाही तेव्हा तू चट्टी तुझ्या शिडी तुझ्या राहिलं सुपायचा तुझ्या राहिलं सुपायचा तुझ्या राहिलं सुपायचा आवाजासाठी सचिन लोखंडे प्रीतम तुळशी माझी आमचा सचिन लोखंडे यांच्या माध्यमातून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे त्याचप्रमाणे अमिषा शुगर अंकिता शुगर दिनी दाखल स्वामी तुम्हामुळे या जगण्याला अर्थ फरमाईश आलेली आहे 201 रुपयाची त्याचप्रमाणे बघा त्याचप्रमाणे किरण भरगे मनोज कावळे इंडिया यांची कन्या शांती दररोज काउंटे यांच्याकडून 250 रुपये आणि किरण वनगे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे मंडळ आभारी आहोत धन्यवाद त्या फरमाईश शिवा बघा कोणाचा विषय सुनाराचा माझा प्रश्न सोडायला तुझी सांग तुझी हाय काय रे लवका बोला बघा असा कसा विषय आहे विषयाची तुझ्या वेगळीच तऱ्हा आज वाले काही तुला पडलंय पुरा कारण काढलीस माझी अवकाळ का काढलीस माझी अवकाळ का काढलीस माझी अवकाळ आज तुला लागणार भर चौकाळ माझी लायकी माझ्या पोटी तुमची तुमच्या पोटी बरोबर काय गरज नव्हती म्हणून विषयाची तुझ्या वेगळीच तऱ्हा आज मला काही तर पडलोय पुरा काल काढलीस माझी अवकाळ काल काढलीस माझी अवकाळ काल काढलीस माझी अवकाळ काल काढलीस माझी अवकाळ आज तुला लागणार तुझा निरोप घेता डोळे पाण्यानं भरले तुझा निरोप घेता डोळे पाण्यानं भरले आठवणक भरले साठ मोदक भरले सवरले Thank you.
जोपर्यंत तसंच होईल ना, कारण काय घरात आला म्हणायचा विषय तर अजिबात काढणार नाही, बरोबर ना. पण असा पहिला बारीक ना बुवा तुम्ही लक्षात ठेवशो, गावाला तर तुम्ही येऊन दाखवा यावर्षी, येऊन दाखवा मात्र. म्हणून काय विषय काय बघा, बृहस्पती त्यांचा पुत्र गज आहे ना, शुक्राचार्यांच्या इथे संजीवनी विद्या शिकायला गेला. काय कोणाचं नाव काय गज. बघा विषय कसा देतो. शंभू महादेव मोठा जती आणि माय लॉर्ड या गाण्यातील पात्र आणि सगळी जर काय हाय तर पौराणिक असून याचा काल्पनिकतेशी काहीही संबंध नाही, बरोबर ना. तुमच्या काल्पनिक जीवनाशी त्याचा काहीही संबंध नाही बुवा. विषयाशी ठासून आणि घासून पटवून देतो. ऐकून पोरीच लफड आज याच काळीच झालंय गच. ऐकून पोरीच लफड आज याच काळीच झालंय गच. गुरुवर्याची पोरगी गुरुवर्याची पोरगी ही करते दिन रात कच कच. काय विषय, बृहस्पतीचा पुत्र गज हा शुक्राचार्यांच्या आश्रमामध्ये संजीवनी विद्या शिकायला गेला आणि शुक्राचार्यांची मुलगी ती या नसाच्या प्रेमात पडली आणि सारखं तोंडात तिच्या येतच नाव गज गज गज. समजने वाले को इशारा काफी. मुक्काम पोस्ट सवणी तालुका खेड. बघा ऐकून पोरीचं लफड आज याचं काळीच झालंय. ऐकून पोरीचं लफड आज याचं काळीच झालंय. ज्याला समजायचं आणि जिथं लागायचं तिथं बरोबर लागाय. जसं डोंगराचा योग्य आहे असा थोडी ना जाईल. टांगा बंडी घोडे फरार. म्हणून तुमचं काय बघ या ठिकाणी राजेश बुवा पहिली बारी संपवतोय. आगावगिरी तर बुवा लक्षात ठेवायचं, याच्या दुपटी अजून वही भरले. कारण तुमचं माझा झेंडा असं सजासजी मिटणार नाही आई शपथ. कारण तुम्ही म्हणाले की घराघरापर्यंत ही सुरुवात बुवा तुम्ही केलेली आहे आणि हे पुरावे माझ्याकडे. मला नाही शिकवायचं घराटे बुवा वाऱ्याने मोठा झाला. म्हणून या ठिकाणी दुसऱ्या वारीची रजा घेतो आणि ती फरमाईश आहे. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझे दैवत स्वामी समर्थ.
हे आता बुवा म्हणते हे गाणं कसं घेतलेलं बुवा ज्या माझ्या बहिणीने ज्या माझ्या मैत्रिणींनी हे गाणं दिलंय त्यांच्या गावामध्ये यावर्षी नवनाचा कार्यक्रम झाला होता आणि नारदाचं हे गाणं लावलं होतं आणि त्याची फरमाईश आली होती म्हणून आज या ठिकाणी त्या माझ्या मैत्रिणी सगळे आलेले आहेत बहिणी आलेले आहेत त्यांच्याकडून ही फरमाईश या ठिकाणी पहिल्या बारीची आपल्या सगळ्यांची रजा देतो आणि बुवांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी माझी पहिली विनंती थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय जय महाराष्ट्र.